तर महत्त्वाची बातमी, कोल्हापूर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोल्हापूरमध्ये विशेष बैठक सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांसोबत त्यांची ही बैठक सुरू आहे। थेट बैठकीमधूनच शहा यांचा जिल्ह्यातील नेत्यांशी फोनवरून संवाद देखील सुरू आहे। कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय बैठकीत चर्चा देखील सुरू आहे। दोन्ही जागांबाबत अमित शहा सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, नेमकं काय घडतंय? आता प्रचार दौऱ्यानिमित्त अमित शहा हे काल रात्री खरं तर कोल्हापूरमध्ये मनश्री आलेले होते आणि एकूण 12 तासांचा हा दौरा होता। या 12 तासामध्ये त्यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि महत्त्वाचं म्हणजे 1.5 तास जवळपास एक महत्त्वपूर्ण बैठक अमित शहा यांची पार पडल्या। या बैठकीमध्ये राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक होते, भाजपचे नेते समरजित घाटगे होते आणि दोन्ही उमेदवार म्हणजे धैर्यशील माने आणि संजय मंडलिक हे दोन्ही उमेदवार होते। त्या बैठकीतूनच अमित शहा यांनी सध्याचे मंत्री हसन मुश्रीफ असतील, त्याचबरोबर आमदार विनय कोरे असतील आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रकाश आवाडे असतील, इचलकरंजीचे नेते, या नेत्यांना थेट फोन बैठकीमधूनच त्यांनी केलेला आहे। आणि दोन्ही लोकसभा मतदारसंघातल्या 12 विधानसभा मतदारसंघ जे आहेत त्या मतदारसंघ निहाय सगळा आढावा जो आहे तो अमित शहा यांनी घेतला आहे। दोन्ही जागांबाबत अमित शहा हे सकारात्मक असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। मात्र बैठकीमधूनच त्यांनी मोठ्या नेत्यांना फोन केल्यामुळं नेत्यांकडून त्यांनी जो पूर्ण आढावा होता तो देखील जाणून घेतला आहे आणि अंबाबाईचं दर्शन आता घेतल्यानंतर ते पुढच्या दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत। त्यामुळे 12 तासांच्या या दौऱ्यामध्ये त्यांनी ही 1.5 तासाची जी बैठक घेतली आहे ही भाजपसाठी इव्हन एनडीएसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे असं म्हणता येईल। मनश्री, नक्कीच संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।